मिरज हायस्कूल मिरज या महापालिका शाळेत कनिष्ठ लिपिक देवेश लक्ष्मण नलवडे यांनी चित्रकला परीक्षा शुल्क अपहार केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशाने उपायुक्त स्मृती पटेल यांनी निलंबनाची कारवाई केली आहे। चित्रकला परीक्षेचा निकाल लागल्यानंतर परीक्षा फी भरली नसल्याने काही विद्यार्थ्यांचे निकाल आले नसल्याने याबाबत पालकांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे। कला संचालनालय यांनी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेचे मिरज हायस्कूल मिरज या ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आले होते। या परीक्षेची फी मिरज हायस्कूल मिरज येथे संकलित करून कला संचालनालय येथे भरण्यात आली होती। 695 पैकी 338 विद्यार्थ्यांचे निकाल कला संचालनालय विभागाने रोखून ठेवले होते। याबाबत पालकांनी पैसे भरले असूनही अद्याप निकाल मिळाला नसल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे केल्यानंतर हा अपहार उघडकीस आला। कनिष्ठ लिपिक देवेश नलवडे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली असून याबाबत पोलिसातही तक्रार दिली असल्याची माहिती मिरज हायस्कूल मिरज प्रशासनाने दिली आहे।